आणि आता बातमी कोल्हापुरामधनं। कोल्हापूरमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 46 फूट 11 इंचावर स्थिरावली आहे। पंचगंगा अद्यापही धोका पातळीवरच आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील 95 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत आणि अनेक मार्गावरील वाहतूक सुद्धा बंद आहे। व्हीनस कॉर्नर बसंत बहार रोडवर अजूनही या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। तर आपण पाहिलं कोल्हापुरातल्या अनेक भागांमध्ये पाण्याचा निचरा झालेला नाहीये। कोल्हापुरातील आंबेवाडी परिसराला महापुराच्या पाण्याने अजूनही विळखा घातलाय, तर तिथल्या बहुतांश नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। मात्र रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं तर काय खबरदारी घ्यावी लागेल याची पाहणी आज एनडीआरएफच्या पथकाने केली आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखेनं। मी सध्या आंबेवाडी रोडवरती आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचगंगा नदीचं पुराचं पाणी आहे ते रस्त्यावरती आलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पलीकडच्या गावांना आहे ते स्थलांतर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने अगोदरच दिले होते। त्यांचं स्थलांतर झालेलं आहे। मात्र एकूणच जर काही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागलं तर कशा पद्धतीने ते हाताळायचं या संदर्भात एनडीआरएफची टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि एनडीआरएफच्या टीमकडून आहे ते या संदर्भातली पाहणी करण्यात येते आणि एकूणच या सगळ्या रस्त्यांचा अंदाज घेऊनच आहे ते पुढचं ऑपरेशन राबवण्यात येणार आहे। खरं तर 2019 आणि 21 या दोन महापुराचं या सगळ्या टीमला आहे ते अनुभव पाठीशी आहे आणि त्यामुळे नागरिकांचं कशा पद्धतीने स्थलांतर करायचं आणि कोणत्या मार्गाने करायचं त्याचा अंदाज घेण्यासाठी ही टीम आता या ठिकाणी दाखल झालेली आहे। कारण पाणी पातळी वाढते आणि त्यामुळे एनडीआरएफ सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत एनडीआरएफ पथकाचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून या संदर्भात जाणून घ्या। सर, क्या कहेंगे, क्या सिचुएशन है अभी कोल्हापुर की? आप यहाँ पे ध्यान दे रहे हैं, यहाँ पे क्या दिख रहा है आपको? कैसा ऑपरेशन अगर करना पड़ेगा तो क्या सिचुएशन रहेगी? सिचुएशन देखिए, पंचगंगा ऑलरेडी डेंजर लेवल पे ऊपर चली गई है, 4 फीट लगभग 47 फीट पे चल रही है इस समय। और आप देख ही रहे हैं पंचगंगा का जो पानी है वो हाईवे पे आ गया है। एम्बेवाड़ी चिकली गांव के लोग मैक्सिमम निकल गए हैं, फिर भी कुछ लोग हैं। इनकेस अगर रेस्क्यू ऑपरेशन करना पड़ेगा तो हम करेंगे और 2021 का मेरे पास अनुभव है इस इलाके में करने का। हमारे पास पर्याप्त रेस्क्यूअर्स हैं, बोट्स हैं, हम करेंगे जिला प्रशासन के साथ। तर एकूणच या सगळ्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर पूर्णपणे आहे ते या ठिकाणी पाण्यानं हा सगळा भाग आहे तो वेढला गेलेला आहे आणि या ठिकाणी काही ऑब्स्टेकल्स आहेत ते या रेस्क्यू कामामध्ये अडथळा ठरू शकतात। मात्र त्यावरती सुद्धा आम्ही मात करून रेस्क्यू ऑपरेशन राबवू अशा पद्धतीचा विश्वास हे एनडीआरएफची पथक आहे ते करताना पाहायला मिळते आणि एकूणच या सगळ्या परिसराला सध्या आता बेटाचं स्वरूप येताना पाहायला मिळते आणि चौबाजूला आता आंबेवाडी, चिखली, वडणगे या गावाला आता पाण्याने वेढल्याचं आहे ते आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती आहे आणि प्रशासनाने सुद्धा सगळ्या नागरिकांना आहे ते सूचना दिलेली आहे। पूरस्थिती गंभीर होणार नाही या दृष्टीने आहे ते सगळीच खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचं आहे ते स्थलांतर करण्यावरती प्रशासनाने भर दिला होता आणि त्यामध्ये प्रशासनाला यश सुद्धा आल्याचं पाहायला मिळते। आज येलो अलर्ट आहे, मात्र पाऊस आहे तो उघडझाप करताना पाहायला मिळते। राधानगरी धरणाचे दरवाजे सुद्धा आता 4 बंद झाले, त्यामुळे तो काहीसा दिलासा आहे। मात्र कोल्हापूरचं संकट टळलेलं नाही, धोका अद्यापही कायम असल्याचं चित्र पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, आंबेवाडी, कोल्हापूर।